Hello, welcome to the 40th session of S4HANA FI Global Certification Program. S4HANA FI Global Certification प्रोग्रामच्या 40व्या सत्रात आपण आज आहोत आणि आत्ताच आपल्या फर्स्ट सेशन मध्ये आपण जनरल लेजर अकाउंट ब्लॉक कसं करावं, सेट फॉर डिव्हिजन कसं करावं, आपण काही ट्रान्झॅक्शन सिम्युलेट करून पण पाहिले आणि त्याच फ्लो मध्ये आपण आता पुढच्या आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनला जातोय. So let me first of all log into SAP. All right. So we'll once again go to that FS00. So I'm saying backslash ची गरज नाहीये because I'm on the SAP Easy Access screen. So I can easily say FS00. So upon we have discussed lock, we have discussed set for deletion. Now there is one change company code. There is one change company code. Normally जर आपल्याला company code change करायचं असेल तर we can go to this तराजू सारखं आहे बघा, तराजू आहे है ना, तोलता तराजू आहे. So if I click here, then it takes some time, but let's see what happens. So change company code आता BDKM तर आपला आहे. सपोज आपण आता इथे 1710 वर बघूया. 1710 मध्ये कुठले कुठले GL अकाउंट्स आहेत. So if I say continue, 1710 हा SAP चा स्टँडर्ड कंपनी कोड आहे. तो 1710 मध्ये इथे लेफ्ट हँड साइड मध्ये हा रिकन्सिलेशन अकाउंट, अकाउंट्स पेएबल, अकाउंट रिसिवेबल हा आहे. फिक्स असेट्स अकाउंट आहे, इन्कम अकाउंट, स्टेटमेंट अकाउंट आहे, मटेरियल मॅनेजमेंट, जीएल अकाउंट, सेकंडरी कॉस्ट आणि एक्सेट्रा हे सगळे आपल्याला इकडे दिसतात. ओके, सो ऑफकोर्स आपण पण काही रिकन्सिलेशन अकाउंट वगैरे नंतर क्रिएट करणार आहोत. तर सध्या आपण रिकन्सिलेशन अकाउंट पासून जरा दूर आहोत. तर रिकन्सिलेशन अकाउंटची वेळ जेव्हा येईल तेव्हा आपण रिकन्सिलेशन अकाउंट क्रिएट करू. ओके, सो दिस वॉज जस्ट टू शो यू की हाऊ कॅन वी नॅव्हिगेट टू डिफरंट कंपनी कोड. ओके, आणि इथे आता इनफॅक्ट हा आपला कंपनी कोड राईट हँड साईडला BDKMच आपण बघतोय. ओके ओके, पण इनफॅक्ट हा आहे 1710. So I go to now BDKM once again आणि here I say BDKM. Then आपलं हे राईट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइड बोथ मॅचेस, बोथ टॅलीज. ओके, आणि ह्यामध्ये आता आपण एक नवीन अजून एक फील्ड आहे ते पण डिस्कस करू. तेवढं इथे अपडेट म्हणून आहे, अपडेट. राईट, अपडेट म्हणजे रिफ्रेश. थोडक्यात अपडेट म्हणजे रिफ्रेश. काहीतरी आपण इफेक्ट दिलेला आहे पण सिस्टीम मध्ये तो अजून आपल्याला अपडेट झालेला दिसत नाहीये. इन दॅट केस आपण ह्याला रिफ्रेश करू शकतो एकदम.
यू कॅन क्लिक दिस, खाली आरो वर आलो जे आहे त्याला आपण क्लिक करू शकतो आणि वी कॅन अपडेट द अकाउंट. ओके, म्हणजे हे जेव्हा गरज भासेल तेव्हाच करायचं, की एखादा अकाउंट एखादं ट्रान्झॅक्शन आपण सिस्टीम मध्ये ऑलरेडी केलेलं आहे पण ते आपल्याला अपडेटेड दिसत नाहीये. सो इन दॅट केस जसं आपण रिफ्रेश करतो ना तसं रिफ्रेशचं बटन तर बाजूला प्रिंट आहे. नॉर्मली प्रिंट आपण प्रिंट व्ह्यू प्रिंट करायची जर फार गरज असेल तरच करतो, नाही तर अदरवाईज प्रिंटची फार काय गरज नसते. ओके, आणि इकडे प्रिंट व्ह्यू आहे, प्रिंट एंटायर हायरार्की, प्रिंट प्रिव्ह्यू ऑफ व्ह्यू, प्रिंट प्रिव्ह्यू ऑफ एंटायर हायरार्की वगैरे वगैरे सगळं आहे. ऑलराईट, ठीक आहे. तर आता आपण इनफॅक्ट पहिलं सेशन सुरू करताना आपण काय म्हणतो होतो की आपण आता पहिल्यांदा एक जीएल मास्टर क्रिएट करूया. सो वी आर ट्राइंग टू क्रिएट अ जीएल मास्टर, न्यू जीएल अंडर असेट्स. सो हा 2 lakhs आहे, इथे आता मला 2 lakhs 1 करायचं आहे आणि त्यामध्ये आपण हे जे जीएल अकाउंट टाईप आहे त्याच्यावर व्यवस्थित सविस्तर चर्चा करणार आहोत की जीएल अकाउंट टाईप काय असतं, कधी काय सिलेक्ट करायचं, कधी काय सिलेक्ट करायचं नाही, वगैरे वगैरे. लेट्स सो आय से आय क्लिक ऑन द क्रिएट बटन, आय क्लिक ऑन द क्रिएट बटन. इनफॅक्ट आपण एक काम करूया, इनफॅक्ट आपण काम करूया की हे क्रिएट तर करूया आपण, पण पहिल्यांदा आपण हे जे जीएल अकाउंट टाईप आहे ट्राय टू डिस्कस अबाउट दिस. ओके, आता हे बॅलन्स शीट अकाउंट आहे. तर बॅलन्स शीट अकाउंट नेमकं कधी आपण डिफाईन करायचं. सो इकडे मी आय एम ट्राइंग टू राईट हिअर जीएल अकाउंट टाइप किंवा जीएल अकाउंट डिस्क्रिप्शन. ओके, जीएल अकाउंट टाइप और जीएल अकाउंट डिस्क्रिप्शन. जीएल अकाउंट टाइप आय थिंक हा शब्द वापरला एस4 मध्ये. हा, जीएल अकाउंट टाइप हा शब्द एस4 मध्ये वापरलाय. सो आय गो हिअर and I'm writing here this this word is used by S4HANA. Okay, let's see what word is used by ECC. So ECC मध्ये ECC ने काय use केला word. So I go to ECC also. So I go to this. So I can go to this one and I can go to this one and log in. Directly I go to FS00. Real account manager. You can see here. This has used the word controlling account group, direct P&L account statement आणि balance sheet account statement. So ECC मध्ये आपल्याला असे शब्द सापडत नाही. ECC has used the word, sorry,
GL account type, this is the word used by S4HANA. But ECC मध्ये आपल्याला we find this kind of description. Okay, account group, P&L आणि balance sheet, that's all. Finish. So इथे I go here and I try to write here. You look, this is in ECC. ECC मध्ये आहे. S4HANA मध्ये आल्यानंतर I get GL account type. ICC sir. S4HANA मध्ये you can get control in chart of account. BDKM for आणि मग GL account type. त्याच्यामध्ये हा अकाउंट ग्रुप आपला वेगळा दिसतोय आपल्याला, राईट. आणि इथे आपल्याला अकाउंट ग्रुप कसं दिसतंय, अकाउंट ग्रुप खाली दिसतंय आपल्याला. सो फक्त अकाउंट ग्रुप दिसतोय. आणि इथे S4HANA मध्ये थोडासा स्लाइड बदल आहे की अकाउंट ग्रुप तर मला दिसतोच आहे, पण GL अकाउंट टाईप पण दिसतोय. जो GL अकाउंट टाईप इथे यामध्ये नाही आहे. रादर इथे अकाउंट ग्रुप खाली जर गेलो तर मग हे आपल्याला वेगवेगळे अकाउंट ग्रुप दिसतात. आणि इथे बॅलन्स शीट अकाउंट घ्यायचं का प्रॉफिट अँड लॉस अकाउंट घ्यायचं हे सिलेक्शन आपल्या हातामध्ये आहे. सो हा एक एक फरक त्यामध्ये आपल्याला आढळतो एसीसी मध्ये आणि S4HANA. See here, this one. Any. Okay. आता when to use what? When to use what? Okay. So you can see here GL account type खाली balance sheet account, non-operating expenses income, primary costs or revenue, secondary cost, and I think Payal has taken a screenshot of this last time. Uh, Perhaps Payal has sent, no? Payal has sent on the group. So, Payal मध्ये जाऊ. हॅलो. हा हा सर. नाही, पायलनी पाठवलं होतं ना मागच्या वेळेला स्क्रीनशॉट एक, तो शोधतोय मी. हो सर, पाठवलेलं. हा बरं, ग्रुप वरती पाठवा, ग्रुप वरती, म्हणजे मी परत तो घेतोय. हो हो. हा हा आहे ना. आय थिंक नाव आय कॅन टेक दिस. आता याच्यामध्ये ना आपल्याला 5 हे दिसत आहेत. तर आपण वी आर ट्राईंग टू अंडरस्टँड वेन टू यूज वॉट. हा, सो इथे पहिला आहे असे बॅलन्स शीट टाईप. ओके, बॅलन्स शीट अकाउंट्स. तर बॅलन्स शीट अकाउंट्स कधी यूज करायचं? ऑल असेट्स, ऑल लायबिलिटीज.
ऑल असेट्स आणि ऑल लायबिलिटीज, पण एक्सेप्ट बँक अकाउंट, एक्सेप्ट बँक अकाउंट will come under this balance sheet account. So इथे I'm writing all assets and all liabilities will come under this heading, will come under this heading, except bank account. कारण बँक अकाउंट आहे ना, तर बँक अकाउंट साठी एक सेपरेट घर, एक सेपरेट फोल्डर किंवा सेपरेट सेटिंग त्यांनी तयार केलं, विच इज कॅश. एक्सेप्ट बँक अकाउंट should come under this heading, should come under this heading. Under this heading. आता प्रश्न येईल मग, व्हॉट अबाउट कॅश, व्हॉट अबाउट पेटी कॅश, व्हॉट अबाउट पेटी कॅश. तर पेटी कॅश जे आहे ना, तर पेटी कॅश अकाउंट आहे तो पण बॅलन्स शीट अकाउंट मध्ये येणार. पेटी कॅश अकाउंट पण बॅलन्स शीट अकाउंट मध्येच येणार. आणि कॅश अकाउंट म्हणून जे हेडिंग आहे ते फक्त आपण कशासाठी वापरायचं, बँक साठी वापरायचं. सो आय एम रायटिंग हिअर इवन पेटी कॅश can also be defined under this heading. त्याच्यानंतर सेकंड, cash account. I'll say all bank accounts should come under this heading. All bank accounts should come under this heading. Under this heading. Right? त्याच्यानंतर तिसरं आहे प्रायमरी कॉस्ट ऑफ रेव्हेन्यू. प्रायमरी कॉस्ट ऑफ रेव्हेन्यू. आता दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रायमरी कॉस्ट ऑफ रेव्हेन्यू म्हणजे ऑल दोज, आपण एक गोष्ट आपण स्पष्ट केलेली आहे की कंट्रोलिंग मध्ये कधी बॅलन्स शीट आयटम्स, लायबिलिटीज आणि असेट्स येतात का कंट्रोलिंग मध्ये? नाही. कंट्रोलिंग मध्ये कधीच येत नाही, कधीच. बरोबर. कंट्रोलिंग मध्ये एक्सपेन्सेस येतात का, हा प्रश्न विचारणं म्हणजे अपमान करून घेण्यासारखं आहे. कंट्रोलिंग मध्ये एक्सपेन्सेस तर येतातच ना, कॉस्ट सेंटर वाईज. बरोबर आहे. आणि कंट्रोलिंग मध्ये रेव्हेन्यू पण येतात. आपण बघितलं होतं रेव्हेन्यूचं कॅटेगरी आहे 11. कंट्रोलिंग मध्ये रेव्हेन्यू पण येतात, पण रेव्हेन्यू वगैरे हे जे इनफॅक्ट जे कॉन्फिगरेशन आहे ते आपल्याला प्रॉफिटेबिलिटी अनालिसिस किंवा प्रोडक्ट कॉस्टिंग हायर अनालिसिस साठी पाहिजे होतं. आपण आपल्या 24 आवर्स मध्ये कंट्रोलिंग एरिया डिफाईन केला, कॉस्ट सेंटर्स आपण कम्प्लीट रिपोर्टिंग बघितलं, इंटरनल ऑर्डर रिपोर्टिंग बघितलं, ऍक्टिव्हिटी टाइम्स बघितलं, ऍक्टिव्हिटी आपण कंडक्ट केले नाही का. ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी आपण त्यामध्ये केलेल्या आहेत. त्यामुळे शक्यतो आपण तिथे रेव्हेन्यू अकाउंट डिफाईन नाही केलाय 11. पण कॉस्टिंग मध्ये म्हणजे कंट्रोलिंग मॉड्यूल मध्ये एक्सपेन्सेस किंवा रेव्हेन्यू म्हणजे दोन्ही येऊ शकतात. इनफॅक्ट व्हॉट एव्हर इज रिलेटेड टू P&L विल कम इन. सिंपल आहे. व्हॉट एव्हर इज रिलेटेड टू P&L. मग P&L चे काय फक्त एक्सपेन्सेस असतात का? P&L चे इन्कम पण असतात ना. सो एक्सपेन्सेस आणि इन्कम्स दोन्हीही कंट्रोलिंग मध्ये येतात.
आपण ऑफकोर्स एक्सपेन्सेस अँगल शिकलेला आहे, पण इव्हन रेव्हेन्यू म्हणजे इन्कम्स पण कंट्रोलिंग मध्ये आपण घेऊ शकतो, म्हणजे घ्यायचं कम्पॅरिझन पर्पजसाठी, प्रॉफिटॅबिलिटी काढण्यासाठी. तर त्यामुळे आता इथे आपल्याला एक थोडा पॉज घ्यावा लागेल, पॉज, थोडा एक क्षणभर एक आपल्याला एक विचार करावा लागेल. सगळेच्या सगळे एक्सपेन्सेस आपल्याला एफ आय मधून कंट्रोलिंग मध्ये घ्यायचे असतात का? सगळेच्या सगळे एक्सपेन्सेस आपल्याला एफ आय मधून कंट्रोलिंग मध्ये घ्यायचे असतात का? तर उत्तर नाही. कंट्रोलिंग मध्ये आपण कॉस्ट सेंटर वाईज अलोकेशन करतो. कॉस्ट सेंटर वाईज प्रत्येक एक्सपेन्सची रिस्पॉन्सिबिलिटी ही त्या कॉस्ट सेंटर हेडच्या डोक्यावर टाकतो आपण, आणि प्रत्येक एक्सपेन्स जो आहे तो कॉस्ट सेंटर वाईज आपण डिवाइड करत असतो. तो जर डायरेक्टली त्या कॉस्ट सेंटरशी रिलेटेड असेल तर काही प्रश्नच नाही, आपण डायरेक्टली ते कॉस्ट सेंटर यूज करू शकतो. पण एकाच कॉस्ट सेंटरशी डायरेक्टली रिलेटेड नाहीये, पण 4-5 कॉस्ट सेंटरसाठी तो खर्च झालेला असेल तर त्याचं आपण अलोकेशन करतो, डिव्हिजन करतो, त्या एक्सपेन्सेसचं कॉस्ट सेंटर्स मध्ये डिव्हिजन करतो. ओके. त्यामुळे एक्सपेन्सेस जे असतात ते काही एक्सपेन्सेस, मोस्ट ऑफ द एक्सपेन्सेस हे कॉस्ट सेंटरशी डायरेक्टली रिलेटेड करता येतात, को रिलेट करता येतात, आणि काही जे पर्टिक्युलर एकाच कॉस्ट सेंटरसाठी नाही आहेत त्यांचं डिव्हिजन आपल्याला कॉस्ट सेंटर वाईज काही रेशो मध्ये करता येत. बरोबर आहे. पण तरीही काही एक्सपेन्सेस असे असतात, उदाहरणार्थ कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, स्क्रॅप सेल्स, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. हे जे पर्टिक्युलर, आता कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आपण, ही जबाबदारी आपण कोणावर टाकणार? ती संपूर्ण बिझनेससाठी आहे. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड ही पूर्ण बिझनेससाठी आहे, ती कुठल्या कॉस्ट सेंटरला आपल्याला अलोकेट नाही करता येणार. स्क्रॅप सेल्स जो आहे तो स्क्रॅप सेल्स प्रत्येक डिपार्टमेंट मधून थोडा थोडा स्क्रॅप जनरेट होत असतो. थोडा स्क्रॅप ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मधून येतो, काही कागदपत्रांचा, थोडा काहीतरी आपल्या स्टोर्स मधून येतो, थोडा प्रोडक्शन सेंटर मधून येतो, थोडा डिस्पॅच डिपार्टमेंट मधून पुठ्ठे वगैरे येतात आपल्याला, काही वापरलेले पुठ्ठे किंवा कंटेनर्स किंवा काही बालद्या वगैरे, है ना. सो स्क्रॅप हा सगळीकडून जनरेट होत असतो. त्यामुळे स्क्रॅप सेल्स जो आहे त्याची पर्टिक्युलर रिस्पॉन्सिबिलिटी कुठल्या एका पर्टिक्युलर कॉस्ट सेंटरवर आपल्याला देता येत नसेल तर ते आपण घेणार नाही. त्यामुळे जे जे एक्सपेन्सेस आपल्याला कॉस्ट सेंटर वाईज ज्याची रिस्पॉन्सिबिलिटी ठरवता येते, आयदर डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट, ते सर्व एक्सपेन्सेस आपली अशी इच्छा असते की एफ आय मधून कंट्रोलिंग मध्ये फ्लो झाले पाहिजे. त्याला म्हणतात प्रायमरी कॉस्ट ऑर रेव्हेन्यू. सो ऑल P&L आयटम्स, all P&L items where data need to flow from FI to CO, from FI to CO, okay, are to be defined under this heading, under this heading, under this heading. So salary येणार, रेंट येणार, ऍडव्हर्टाइजमेंट येणार, सेल्स प्रमोशन येणार. तर प्रत्येकाची जबाबदारी कुठल्या तरी कॉस्ट सेंटर हेडवर असते. सो ऑल डे टू डे रिकरिंग रेव्हेन्यू एक्सपेन्सेस, इन शॉर्ट याला मी असं म्हणू शकतो, ऑल डे टू डे, all day to day, regular, recurring, regular, recurring revenue expenses R, 3 बार R, R cube,
आर 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 ऑल रेग्युलर डे टू डे एक्सपेन्सेस हे सगळे आपल्याला एफआय मधून सीओ मध्ये पोस्ट व्हावे असे आपली इच्छा असते अनालिसिस पर्पजसाठी. हे झालं प्रायमरी कॉस्ट ऑफ रेव्हेन्यू. आता प्रायमरी कॉस्ट एलिमेंट झालं. आता नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. ओके, नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस we just go to non-operating. Non-operating expenses and incomes. Non-operating expenses or incomes. आता हे जे आहेत ना नॉन ऑपरेटिंग, हे आपल्या कुठल्या कॉस्ट सेंटरशी रिलेटेड नसतात डायरेक्ट, किंवा आपल्याला इच्छा पण नसते की ते कॉस्ट सेंटरच्या ओनरला त्याला रिस्पॉन्सिबल घ्यावं करावं. सो मी ह्याला ह्याला इथून कॉपी करतो आणि ते फक्त एक दोन शब्द बदल ऐसे all P&L items where data need not flow from FI to CO are defined under this heading. That is, we can say all expenses or incomes responsibility cannot be set to any particular cost center. Whose responsibility cannot be set, म्हणजे कोणाच्या तरी डोक्यावर आपण ही जबाबदारी एकाच्याच देऊ शकत नाही. सेट अपॉन एनी कॉस्ट सेंटर हेड. कॉस्ट सेंटर हेड उदाहरणार्थ एक्झाम्पल कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड ही तर संपूर्ण ऑर्गनायझेशन असते. सगळं ऑर्गनायझेशन जेव्हा काम करतं तेव्हा कॉस्ट ऑफ गुड सोल्ड निघते. असं नाही की फक्त MM वाले फॅक्टरी वाले काम करतात, सगळ्यांचं इन्व्हॉल्वमेंट असते त्याने. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड, स्क्रॅप सेल्स, स्क्रॅप्स आपल्या सर्व डिपार्टमेंट मधून निघतो. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंट, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंट, रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंट. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हा अख्ख्या ऑर्गनायझेशनची रिस्पॉन्सिबिलिटी असते. ती काय अशी एकट्या दुकट्या डिपार्टमेंटची नसते. त्याला आपण नॉन ऑपरेटिंग मध्ये घ्यायचं. ओके, आतापर्यंत हे आपण सगळं इथे केलं. त्याला बोल्ड करतो आणि मोठं करतो. यू कॅन सी इट वेल नाउ. बॅलन्स शीट अकाउंट. All assets and liabilities will come under this heading except bank account. इथे ब्रॅकेट मध्ये घ्यायचं ना, except bank. तो आता ते बरोबर झालं. All assets and liabilities will come under this heading. Okay, should come under this heading. Even petty cash also be defined under this heading. Cash account, all bank accounts should come under this heading. Primary cost or revenue, all P&L items where data need to flow from FI to CO are to be defined in this heading. All day-to-day regular recurring revenue expenses. Okay. इथं अजून पुढे जाऊन लिहितो. Whose responsibility can be, ते कॅपिटल मध्येच लिहितो म्हणजे बरं पडेल. Whose responsibility
can be fixed, can be fixed on manager of any cost center, on manager of a particular cost center. Tabash. Okay. Non-operating expenses or income. All P&L items where data need not flow from FI to CO are to be defined under this heading. All expenses or income whose responsibility cannot be set upon whose responsibility cannot be set upon any cost center head, any particular cost center head, any particular cost center head. इथं तरी विशिष्ट कॉस्ट सेंटर हेडच्या डोक्यावर आपण रिस्पॉन्सिबिलिटी ठरवू शकत नाही. ठेवू शकत नाही कॉस्ट सेंटर हेड. All expenses or income with responsibility cannot be set upon any particular cost center head. एक्झाम्पल कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड ही तर पूर्ण ऑर्गनायझेशनसाठी असते. आपण कुणालाच याच्यासाठी जबाबदार ठरवू शकतो. एका पर्टिक्युलर कॉस्ट सेंटर ओनरला किंवा मॅनेजरला रिस्पॉन्सिबिलिटी ठेवू शकत नाही. स्क्रॅप सेल्सचा सगळीकडून सगळ्या दिशांनी 10 दिशातून स्क्रॅप येत असतो. ऑफिसमधून येतो, काही सेल्स डिपार्टमेंट मधून येतो, काही प्रोडक्शन डिपार्टमेंट मधून येतो, काही क्वालिटी डिपार्टमेंट मधून येतो, काही आपल्या मटेरियल स्टोर्स मधून येतो. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ही तर स्टॅट्यूट किंवा लॉनी ठरवलेली ही त्या कंपनी कोडची रिस्पॉन्सिबिलिटी असते. दिस इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द एंटायर कंपनी कोड. ओके. सो एक झालं, 2, 3 आणि 4. ओके. आता ह्याला मी जरा हायलाइट करतो म्हणजे आपल्याला ते व्यवस्थित दिसेल ऑन द स्पॉट. ओके. सो आय हायलाइट दिस. 1, 2, 3, 4 आणि राहता राहता आपल्याला राहिला सेकंडरी कॉस्ट. ओके. सो इथे सिस्टीम मध्ये जाऊन जरा थोडंसं मिळत आहे, नाही तर ते अबॉर्ट होऊन जाईल. हे मी आय थिंक किती सेकंड कोर्स हे फक्त आपल्याला पीसीसी मध्ये काय असतं ते दाखवण्यासाठी पाहिजे होते. हे नाही अबॉर्ट झालं पाहिजे. हा बहुतेक झालं, कारण बराच वेळा आपण बोलतोय. स्कॉन नाव ठीक आहे. आता आपण एक परत एकदा हे करू याच्यामध्ये. लास्ट आहे सेकंडरी कॉस्ट एलिमेंट. सेकंडरी कॉस्ट. So this is only for CO posting. Only for CO posting. म्हणजे काय आपण 1 मिनिटात समजून घेऊ, जरा थांबा.
आता ओनली फॉर सीओ पोस्टिंगचा अर्थ आहे की हे जे पोस्टिंग आहे हे एफ आय मध्ये कधी होतच नाही. एफ आय चा काय संबंध नाही त्याचा. दिस पोस्टिंग विल टेक प्लेस ओनली इन कंट्रोलिंग. फक्त आणि फक्त कंट्रोलिंग मध्ये. फक्त आणि फक्त कंट्रोलिंग मध्ये. म्हणजे कुठले? तर आता बघा, हे जर आपण कंट्रोलिंगचा जर 24 आवर्स SAP 30 डेज चॅलेंज कंट्रोलिंग मार्चची आपण जर बॅच घेतली नसती तर आता हे समजून तुम्हाला समजवण्यासाठी मला कितीतरी आवर्स वेस्ट करावे लागले असते. कितीतरी आवर्स. आणि तरी पण मग तुम्हाला ते कसं पटेल काय, गॉड नोस. पण नाव आय कॅन इझिली से लिसन. तर सपोज एक पोस्टिंग असं झालंय, आपण सॅलरी पे केली 10,000 रुपीज. वी आर पोस्टेड, वी आर पेड सॅलरी ऑफ 10,000. पण चुकून ना ती सॅलरी पोस्ट करताना HR म्हणजे ह्युमन रिसोर्स आपलं जे डिपार्टमेंट असतं त्या कॉस्ट सेंटरला ते डेबिट झालं. त्या कॉस्ट सेंटरला डेबिट झालं. ओके. पण ते व्हायला पाहिजे होतं आपल्या ऍडमिन डिपार्टमेंटला पोस्ट व्हायला पाहिजे कंट्रोलिंग मध्ये. सो मिस्टेक कसली आहे? तर कॉस्ट सेंटरची मिस्टेक. कॉस्ट सेंटर रॉंगली कुठलं सिलेक्ट केलं आपण? HR. करेक्टली कुठलं करायला पाहिजे होतं? ऍडमिन. बरोबर आहे. त्यामुळे जी फायनान्स मध्ये जी एंट्री झाली त्या फायनान्स मध्ये एंट्रीमध्ये कॉस्ट सेंटर आपण चुकीचं टाकलंय. पण फायनान्सचा जो सॅलरी अकाउंट आहे तो करेक्ट आहे. त्या सॅलरी अकाउंट मध्ये कंट्रोलिंगचा काय समजते दिसतो आपल्याला कॉस्ट सेंटर. पण तिथे आपल्याला काय बदल नाही करायचा आहे. हा जो बदल आहे तो फक्त आपल्याला कंट्रोलिंग मध्ये करायचा आहे. कंट्रोलिंग मध्ये काय ऍक्टिव्हिटी करायची आपल्याला? आपल्याला HR कॉस्ट सेंटर मधून 10,000 रुपये कमी करायचे आहेत आणि ऍडमिनिस्ट्रेशन कॉस्ट सेंटर मध्ये 10,000 रुपये घेऊन जायचे. मग ते ही ऍक्टिव्हिटी करणारा जो कंडक्टर आहे, जो वाहक आहे, तो सेकंडरी कॉस्ट आहे. ही ऍक्टिव्हिटी करणारा जो कंडक्टर असेल, जो वाहक असेल, तो सेकंडरी कॉस्ट आहे. ओके. नाउ दिस इज व्हेरी व्हेरी क्लिअर टू ऑल ऑफ यू because we have taken 48 hours session on this controlling. ज्या जे इफेक्ट्स आपल्याला फक्त कंट्रोलिंग मध्ये जायचे असतात, आपण त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटीज वगैरे पण बघितलेल्या आहेत. जे इफेक्ट्स फक्त कंट्रोलिंग मध्ये द्यायचे असतात त्यासाठी हे सेकंडरी कॉस्ट एलिमेंट फक्त कंट्रोलिंग मध्ये वापरतो. त्याचा FI वर काहीही परिणाम होत नाही. ऑफकोर्स ते जे चेक करायचं असेल, ते जर मला आय मीन चेंज करायचं असेल तर मी FI मध्ये पण काही एंट्रीज करू शकतो. FI मध्ये पण मी एंट्री करू शकतो. म्हणजे FI मध्ये मी काय एंट्री करणार? FI मध्ये मी काय एंट्री करणार माहिती का? सॅलरी अकाउंट डेबिट टू सॅलरी अकाउंट क्रेडिट. हॉटेलला वेळ लागले इथं काय म्हणतो? सॅलरी अकाउंट डेबिट टू सॅलरी अकाउंट क्रेडिट असंच आपण करणार. पण डेबिट करताना आता कुठलं कॉस्ट सेंटर डेबिट करणार आपण? आपल्याला ऍडमिनला डेबिट करायचं होतं आणि HR ला आपण चुकून डेबिट केलं. तर डेबिट करताना कुठलं कॉस्ट सेंटर डेबिट करणार? हॅलो. याचा इफेक्ट मला जर सेकंडरी कंट्रोलिंग मध्ये जायचा नसेल तर मी तो FI मध्ये पण देऊ शकतो असं मी म्हणतोय. रिझन आय कॅन गिव्ह दॅट इफेक्ट इन FI ऑल्सो. FI मध्ये काय म्हणेन मी? व्हॉट आय कॅन से? FI मध्ये म्हणणार सॅलरी अकाउंट डेबिट टू सॅलरी अकाउंट क्रेडिट. सॉरी, सॅलरी अकाउंट डेबिट टू सॅलरी अकाउंट क्रेडिट. तुला बोला पटापट. डेबिटला कुठलं कॉस्ट सेंटर टाकणार मी? मला ऍडमिनला टाकायचं होतं, चुकून मी HR ला टाकलं. तर डेबिट कुठल्या कॉस्ट सेंटरला करणार मी आता?
कमाल आहे तुमची. की सिंपल सिच्युएशन सांगतोय. हा हा, येस करेक्ट. येस. ऍडमिन. ऍडमिन. ऍडमिनला करायला लागेल मला, ऍडमिन. कारण मी ते HR ला केलंय, तर HR मधून मला मायनस करायचं आहे, ऍडमिन मध्ये ऍड करायचं आहे. आणि म्हणून HR ला मी क्रेडिट करणार इकडे. HR ला क्रेडिट करणार, ऍडमिनला डेबिट करणार. सो ह्या ऍक्टिव्हिटीमुळे काय झालं माहितीये, इथे FI मध्ये सॅलरी अकाउंटला डेबिट झालं, सॅलरी अकाउंटला क्रेडिट झालं. म्हणजे सॅलरी अकाउंट मध्ये तसं काहीच बदल नाही झाला. फक्त ह्याच्यावर सॅलरी अकाउंटचा ऍडमिन कॉस्ट सेंटर आला आणि HR निघून गेला. मग कंट्रोलिंग मध्ये काय झालं असेल, कंट्रोलिंग मध्ये पण HR कॉस्ट सेंटर मधून ते ट्रान्झॅक्शन गेलं आणि ऍडमिन मध्ये आलं. असं पण मी FI मध्ये करू शकतो. पण मला तसं नाही करायचं, मला ते फक्त कंट्रोलिंग असं करता येऊ शकतं. दुसरं, मी हे ट्रान्झॅक्शन रिव्हर्स पण करू शकतो, रिव्हर्स करून परत रिएंटर करायचं. पण त्याच्याने आपला डेटा वाढतो अननेसेसरी. FI मध्ये ट्रान्झॅक्शन रिव्हर्सलवर आपण आता लवकरच येणार आहोत. रिव्हर्स करू शकतो, पण FB08 हा ट्रान्झॅक्शन कोड आहे रिव्हर्सलचा, FB08. पण रिव्हर्स पण मला करायचं नाही, कारण रिव्हर्स केलं तर मग काय होणार, ते ओरिजिनल ट्रान्झॅक्शन आहे ते रिव्हर्स होणार. मग परत मला नवीन ट्रान्झॅक्शन एंटर करायला लागेल. त्याच्यामध्ये मला कॉस्ट सेंटर, आता कुठली गडबड न करता मला ऍडमिन कॉस्ट सेंटर टाकावं लागेल. ऑफकोर्स दिस इफेक्ट कॅन बी गिव्हन थ्रू FI ऑल्सो. पण जर आपल्याला SAPनी कंट्रोलिंग मॉड्यूल मध्येच इफेक्ट देण्याची जर तरतूद केली असेल, तर तसं काय नाही करावं. त्यासाठी सेकंडरी कॉस्ट असतो, जो आपण आपल्या कंट्रोलिंग मॉड्यूलमध्ये लर्न केलेला आहे. मेनी अवर्स वी आर स्पेंट ऑन दिस. ओके, सेकंडरी. ठीक आहे. सो आतापर्यंत हे जे जे काय क्लिअर झालेलं आहे, त्याच्यामध्ये आय कॅन फायनल एक समरी कडे जायचं असेल, तर समरीमध्ये मी असं म्हणणार, बघा आता मी काय म्हणतोय. समरीमध्ये असं म्हणतोय की प्रायमरी जर असेल, मीन्स बोथ इन FI अँड CO. प्रायमरी जर असेल तर बोथ FI मध्ये पण येणार, CO मध्ये पण येणार. प्रायमरी असेल तर, बरोबर. सेकंडरी असेल तर फक्त CO मध्ये येणार. सेकंडरी 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 असेल तर ओनली इन CO. आणि जर ते नॉन ऑपरेटिंग असेल, तर इट विल कम ओनली इन FI. नॉन ऑपरेटिंग असेल तर इट विल कम ओनली इन FI. आता हे तुम्हाला कळलंय का सांगा मला. नसेल कळलं तर मला परत सांगा, मी परत सांगतो पाहिजे. पण हे याच्यात काही गलती होता कामा नये. हे फारच मोठं आहे. काय बोलता, काय बोलता. प्रायमरी असेल तर FI मध्ये पण यायला पाहिजे, कंट्रोलिंग मध्ये पण व्हायला पाहिजे. FI मध्ये यायला पाहिजे, कंट्रोलिंग मध्ये व्हायला पाहिजे. व्हायला व्हायला म्हणजे पाणी कसं वाहतं तसं फ्लो व्हायला पाहिजे, फ्लो. सेकंडरी असेल तर फक्त त्याचं निवासस्थान, त्याचं निवासस्थान फक्त कंट्रोलिंग आहे. आणि नॉन ऑपरेटिंग असेल तर फक्त FI मध्ये. याच्यात काय डाऊट आहे. तर नॉन ऑपरेटिंग असे आहेत की ज्याला आपल्याला कंट्रोलिंग मध्ये नेऊन त्या कॉस्ट सेंटरच्या हेडवर, त्याच्या डोक्यावर त्याची जबाबदारी द्यायचीच नाहीये. ते एंटायर बिझनेस साठी आहे म्हणून. इज दॅट ओके ऑर नॉट ओके. ओके. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे नक्कीच महत्वाचं आहे. इथूनच आपले हे सगळं रिअल मास्टर कॉन्फिगरेशनची सुरुवात होते.
आणि याच्यात जर कोणी मिस्टेक करत असेल अंडरस्टँडिंग मध्ये, तर मग तो पुढच्या मिस्टेक साठी तो जबाबदार असेल. त्यामुळे आपण आपल्या ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसच्या बाबतीत एक चूक केलेली आहे. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसच्या बाबतीत एक चूक केलेली आहे की ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस जो आहे ना, तो आपला डे टू डे रिकरिंग वाला असतो. ट्रॅव्हलिंग जो असतो ना, ट्रॅव्हलिंग हे सेल्स डिपार्टमेंटची लोक करतात. सेल्समॅन, ट्रॅव्हलिंग हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट, सगळेच डिपार्टमेंटची लोक ट्रॅव्हलिंग करतात. जास्तीत जास्त त्याच्यामध्ये सेल्स डिपार्टमेंटचा समावेश जास्त असतो. तर आपण असं म्हणू शकत नाही की बाकीचे लोक ट्रॅव्हलिंग करतच नाहीत. आता मटेरियल परचेस करणारे जे असतात त्यांना पण ट्रॅव्हलिंग करावं लागतं. क्वालिटीवाले असतात त्यांना पण वेगवेगळ्या लॅबमध्ये जावं लागतं, वेगवेगळ्या शहरांमध्ये जावं लागतं. वेगवेगळ्या वेंडर्स जे असतात, कस्टमर्स जे असतात, त्यांना वेगवेगळ्या शहरात जाऊन त्यांना भेटावं लागतं. त्यांची क्वालिटी लॅबमध्ये जाऊन त्यांची काय रिक्वायरमेंट ती समजून घ्यावी लागते. सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन वाल्यांना तर भारतभर भटकावंच लागतं त्यांना. आणि युनिव्हर्सल जर स्कोप असेल तर संपूर्ण देशामध्ये त्यांना जावं लागतं. सगळ्या देशांमध्ये त्यांना फिरावं लागतं. त्यामुळे ट्रॅव्हल एक्सपेन्सेस जो आपला अकाउंट आहे ना, तो आपण त्यावेळेला मुद्दामून थोडासा आपण एक लर्निंग मध्ये आपल्या काहीतरी दम यावा म्हणून आपण ते केलेलं आहे. सो इथे एक्सपेन्सेस मध्ये बघा, या एक्सपेन्सेस मध्ये इथे मी ठेवते इथे एक्सपेन्सेस आणि डिस्प्ले आहे, चेंज आहे. सो याला मी इथे डबल क्लिक करतो. यू कॅन सी नाउ ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. ते आपण कुठे डिफाईन केलं बघा, है ना. तर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस हा आपला डे टू डे एक्सपेन्स आहे. 365 दिवस आपले लोक ट्रॅव्हलिंग करत असतात. नॉर्मली कन्व्हेन्स आणि ट्रॅव्हलिंग याच्यामध्ये थोडासा एक सूक्ष्म फरक आहे. ट्रॅव्हलिंग म्हणजे कन्व्हेन्स म्हणजे पहिल्यांदा सांगतो, कन्व्हेन्स म्हणजे आपण ज्या शहरात असतो ना, त्या शहरातल्या शहरात आपण जर फिरत असू कुठे आपली लोक, तर त्याला कन्व्हेन्स म्हणतात. आता आपण उदाहरणार्थ आपण पुण्यामध्ये आहोत, ओके. सो पुण्यामधून आपण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी आपल्या बिझनेस पर्पजसाठी जर प्रवास केला तर त्याला कन्व्हेन्स असं म्हणतात. पण पुण्यावरून जर आपण पुढे इथे साताऱ्याला गेलो, पुण्यावरून नाशिकला गेलो, मुंबईला गेलो, तर ते सिटी बदलते. सिटी बदलली तर त्याला ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस म्हणण्याचा प्रघात आहे, सिस्टीम आहे, कस्टम आहे. तर इथे ना आपण एक चूक केले, हे याला आपण खरं म्हणजे ना प्रायमरी कॉस्ट मध्ये घ्यायला पाहिजे. तर आता मी याला प्रायमरी कॉस्ट मध्ये घेतोय, बघूया लेटेस्ट सी काय होते. हा, कारण हे आपण ना बहुतेक डिस्प्ले मोड मध्ये आहोत. एक मिनिट, लेट मी चेक. हा बघा, इथे सिस्टीम काय म्हणते, अरे तू तर डिस्प्ले मोड मध्ये आहेस, तर मी फक्त तुला डिस्प्ले करणार आहे. मी फक्त डिस्प्ले करणार आहे, तू काय बदल करू शकत नाही. त्यामुळे मला इथे हे एडिट मोड जे आहे, एडिट इथे पेन्सिल आहे ना, इथे जावं लागेल. आणि नाव यू कॅन से चेंज जीएल अकाउंट सेंटर. म्हणजे आता सिस्टीमने आपल्याला परमिशन दिले की हा, आता तुम्हाला काही बदल करायचा असेल आणि तो बदल आम्हाला असं वाटलं की चेंज करता येऊ शकतो, तर आम्ही विल अलाव मी. तर आता इथे हे जे नॉन ऑपरेटिंग आहे त्याला मी प्रायमरी मध्ये घेतोय, बरोबर. नाव इट हॅज कम इन प्रायमरी. बाकी सगळं ओके आहे. कंट्रोल डेटामध्ये करन्सी आपली येणार आहे. त्याचा फील्ड स्टेटस ग्रुप G005 कॉस्ट ओके आहे. ओके, तर हा एकच बदल केला आपण, हा प्रायमरी मध्ये आणला ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. एकदा एंटर करतो आणि सेव्ह करतो. हो 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 हो. आता यू कॅन सी हियर, दिस इज कॉल्ड एज सिस्टम स्मार्टनेस.
दिस इज कॉल्ड एज सिस्टम स्मार्टनेस. जस्ट अ मिनिट, मला याचा पहिला एक शॉट घेऊ दे. हा स्क्रीनशॉट काढला मी तर. नाही असं काही जमणार, कारण ते दिसत नाही. जस्ट अ मिनिट, परत एक ठीक आहे. मुझे आना है क्या से कहते हैं अभी बात. नाउ कैन बी ओके. दिस इज कॉल्ड एज सिस्टम स्मार्टनेस. आता सिस्टीम काय सांगते की भाऊ, आता तुम्ही मला सांगितलं की हा जो अकाउंट आहे हा प्रायमरी कॉस्ट ऑफ रेव्हेन्यू आहे, बरोबर आहे. मग जर हा प्रायमरी कॉस्ट आणि रेव्हेन्यू असेल, तर तुम्ही जर आता प्रायमरी कॉस्ट म्हणताय, मग तो एफ आय मधून सीओ मध्ये पण फ्लो झाला पाहिजे. एफ आय मधून तो सीओ मध्ये पण फ्लो झाला पाहिजे. त्यामुळे सीओ साठी तुम्ही त्याची कॉस्ट एलिमेंट कॅटेगरी ठरवायला पाहिजे. सीओ साठी कॉस्ट एलिमेंट कॅटेगरी तुम्हाला ठरवायला लागेल. हा या सिंपल मेसेजचा अर्थ आहे. सिस्टीम सेज की नाव ठीक आहे, तुम्ही नॉन ऑपरेटिंगचं प्रायमरी केलं, तर प्रायमरी म्हणजे आता एफ आय मधून डेटा सीओ मध्ये फ्लो होणार. मग सीओ मध्ये फ्लो होण्यासाठी काहीतरी कंडक्टर द्या मला, कंडक्टर वाहक. एफ आय मधून सीओ मध्ये डेटा फ्लो होण्यासाठी आम्हाला कंडक्टर लागेल. कुणाच्या पाठीवर बसून आम्ही तिकडे जाणार. ओके, सो तो आहे कॉस्ट एलिमेंट कॅटेगरी फील्ड. ओके, so and make an entry in the cost element category field. The data contain error you cannot save. ओके, सो हे आपण समजून घेतलं आणि वी कॅन कम टू दॅट कॉस्ट एलिमेंट कॅटेगरी. सो गो टू द सिस्टीम, क्लोज करायचं. आणि मग हे कॉस्ट एलिमेंट कॅटेगरी कुठे आहे ते आपल्याला बघायचं. इथे तर काही संपलं होते. सो गो टू कंट्रोल डेटा. आणि कंट्रोल डेटामध्ये हे फॉर द फर्स्ट टाइम हे फील्ड ओपन झालं बघा इथे खाली. कंट्रोल डेटामध्ये फॉर द फर्स्ट टाइम हे फील्ड ओपन झालं. आधी नव्हतं, कारण ज्या वेळेला सिस्टीमला आपण त्याला नॉन ऑपरेटिंग सांगितलं होतं, तर सिस्टीम म्हणतोय ठीक आहे नॉन ऑपरेटिंग, मग कंट्रोलिंग मध्ये तुला याला मूव्ह नाही करायचंय, तर मग हे फील्ड मी का ओपन करू. म्हणून सिस्टीमने त्यांची बांधणी अशी केलेली आहे की तुम्ही नॉन ऑपरेटिंग सिलेक्ट केलं का हे फील्ड येणारच नाही. ओके, तर आता ह्याचं कॉस्ट एलिमेंट कॅटेगरीमध्ये 1 इज फॉर प्रायमरी आणि 11 इज फॉर रेव्हेन्यू. आता हे आय डोंट नो वेदर दिस विल वर्क, कारण हे थोडासा त्रास देते आपल्याला. ओके, ओके, सो इथे ना मी 0 1 टाकतो. तुम्हाला माहिती आहे आपण सगळं डिस्कस केलेलं आहे. कॉस्ट एलिमेंट कॅटेगरी, कॉस्ट एलिमेंट कॅटेगरी आपण डिस्कस केलेली ऑलरेडी. सो इथे मी 0 1 टाकतो. 0 1 म्हटलं का सिस्टीम थोडीशी मदतीला धावून येणार. नुसतं 0 म्हटलं का हे 3 येतात सगळं. नुसतं 0 म्हटलं ना, एंटर करतो. 0 काय नाही, पण 0 1 केलं तर लगेच आपल्याला खाली मदत मिळते. प्रायमरी कॉस्ट ऑफ कॉस्ट रिड्युसिंग रेव्हेन्यूज. ओके, प्रायमरी कॉस्ट ऑफ कॉस्ट रिड्युसिंग रेव्हेन्यू. I'll just take a photograph and send on the group. तर इथे जेव्हा जे ड्रॉप बॉक्स मध्ये असतं ना, ते मी त्याचा फोटो घ्यायला गेलो तर ते गायब होतं. I'll just take a photograph of this and send on the group. घेतला का? हॅलो, हॅलो. पाठवलं. ओके, ठीक आहे. हाँ, सो आई गो टू दिस वन. आई गो टू दिस वन.
सर येस cost will be in category 01 is for primary cost. इथे मी याला प्रायमरी कॉस्ट म्हणून सिलेक्ट केलेला आहे. ओके आणि आता एंटर करतो. ओके and then now if I the primary cost झाला enter 01. Okay, primary cost or cost reducing revenues. Now I can take the photograph perhaps. Yes, now I can take the photograph. And this is save वाला पण करायचं आता. So this is okay. Save. You can see here data save. बरोबर आहे? Data saved हे आपल्याला खाली दिसेल. All right. So now this has become primary cost. Now this has become primary cost. आता समज जर now if I go to backslash n करतो आता याची काय गरज नाही. If I go to FB50, if I go to FB50 आणि FB50 मध्ये suppose if I write here 28 June, posting date, document date both are same. ओके इथे व्हॅल्यू डेट पण टाकावी लागेल कारण मला बँक अकाउंट घ्यावं लागेल आता. रेफरन्स टेस्ट वगैरे डॉक्युमेंट हेडर टेस्ट जीएल अकाउंट 4 lakhs डेबिट करायचं मला 4 lakhs ट्रॅव्हल एक्सपेन्सेस लगेच सिस्टीम मधून तिला धावून होते आणि बँक अकाउंट मला क्रेडिट करायचं 2 lakhs. इट हेल्प्स 4 lakhs मला डेबिट करायचे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस बँक अकाउंट क्रेडिट करायचे अमाउंट 1000 अमाउंट 1000. आता जर मी त्याला एंटर केलं तर काय एरर एक्सपेक्टेड आहे तुम्ही सांगा बघू. आता जर मी याला इथे एंटर केलं तर कुठली एरर एक्सपेक्टेड आहे. त्याला कॉस्ट एलिमेंट कॅटेगरी 01 म्हटलंय. कॉस्ट एलिमेंट कॅटेगरी 01 हा कंट्रोलिंग मध्ये आपला तयार आहे कंडक्ट करायला. पण तो कॉस्ट एलिमेंट म्हणणार सर अपन आपने मेरे को क्रिएट तो किया लेकिन कौन से कॉस्ट सेंटर में जाऊं मैं, इन विच कॉस्ट सेंटर आई हैव टू गो. मी एंटर कर रहा हूं. लेट अस सी. एंटर. काय म्हणतोय अकाउंट 4 lakhs requires and account assignment relevant to cost accounting. अकाउंट असाइनमेंट रेलिवेंट टू कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे कॉस्ट सेंटर. कॉस्ट सेंटर आपने डिफाइन नहीं किया और आप बोल रहे हो कि कॉस्ट सेंटर किधर है भैया. कॉस्ट सेंटर आपने डिफाइन ही किया नहीं है. त्याच्यामुळे आता सिम्युलेशनचा पण काही प्रश्न येणार नाही. सिम्युलेट पण होणार नाही. एरर मिस्टेक आली का बस रस्ता बंद. कुछ नाही. एरर को निकालो. एररला जिथपर्यंत आपण रिमूव्ह करत नाही तिथपर्यंत आपण काहीच करू शकत. म्हणजे इनफॅक्ट
असा प्रयोग करून आपण काय फक्त बघितलं की जर त्याला प्रायमरी कॉस्ट म्हणून आपण सिलेक्ट केलं तर एफ आय मधला डेटा कंट्रोलिंग मध्ये पण पोस्ट होईल. पण पोस्ट होण्यासाठी त्याला कॉस्ट सेंटरची गरज असेल. तर ते कॉस्ट सेंटर आपण आता कंट्रोलिंग एरिया वगैरे बनवलेला आहे. तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कॉस्ट सेंटर वगैरे ते पण करणार आहोत. ओके. आत्ताच आपलं जे एम आहे त्यामध्ये आपले आता आपण हे सगळं सुरू केलं ते आपल्याला एक जीएल अकाउंट क्रिएट करायचा होता. आणि तो जीएल अकाउंट म्हणजे उद्यापासून आपण पोस्टिंग सुरू करू नेक्स्ट लेक्चर पासून. त्यामुळे आता हे कॉस्ट सेंटर वगैरे आपण हे जे आहे त्या पोस्टिंगच्या फ्लो मध्ये आपण करू. राईट ना. चला आता आपल्याला एक अकाउंट क्रिएट करायचं. सो आय गो टू \n. आता याची काय गरज नाहीये. FS00 असेट मध्ये जायचं. ओके. असेट मध्ये जायचं आणि इथे क्रिएट मध्ये जायचं. क्रिएट. सो हा जीएल अकाउंट 2 lakhs आहे. आता मला जीएल अकाउंट 2 lakhs 1 करायचं. कुठे करायचं आहे कंपनी कोड BDKM मध्ये. बस सो मच टाइम. Doubtful now whether this will work or again we have to log in. Okay, thank you. So I think this has allowed us uh, 2 lakhs 1 आलं इकडे. 2 lakhs 1 कंपनी कोड BDKM. आता मला सांगा तुम्ही मला मला पेटी कॅश अकाउंट क्रिएट करायचं. पेटी कॅश कुठलं आयडी घेऊ. पेटी कॅश साठी कुठलं आयडी घेऊ. कॅश घेऊ तर बॅलन्स शीट अकाउंट घेऊ. बॅलन्स. हा बॅलन्स शीट अकाउंट. तर कॅश अकाउंट आहे तो बँक अकाउंट साठी. कॅश अकाउंट म्हणून जे आहे ना ते बँक अकाउंट साठी आहे. सो आय हॅव टू चेक बॅलन्स शीट अकाउंट. अकाउंट ग्रुप ऑफकोर्स असेट. अकाउंट ग्रुप ऑफकोर्स असेट. शॉर्ट टेक्स्ट पेटी कॅश, लॉन्ग टेक्स्ट पेटी कॅश. 20 कॅरेक्टर्स फील्ड आहे त्यामुळे इथे आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. कॅश अकाउंट. तर दिस इज ओके. राईट. एकदा एंटर करून बघतो. ठीक आहे. कंट्रोल डेटावर करन्सी येणार आपल्याला बाय डिफॉल्ट INR.
बाय डिफॉल्ट आहे ना. तिथे बघा आता कंट्रोल डेटामध्ये है ना कॉस्ट एलिमेंट हे येतच नाही इथे. कारण हा दिस इज जस्ट रिगार्डिंग टू, हा जो आहे तो असेटशी रिलेटेड आहे. असेट कॉस्ट एलिमेंट होते हे फक्त एक्सपेन्सेस प्रायमरी कॉस्ट एक्सपेन्सेस किंवा प्रायमरी कॉस्ट रेव्हेन्यू त्याच्या बाबतीत येणार आहे. त्यामुळे आपला जो आय एन आर आहे तो ओके आहे. रेट बँक इंटरेस्ट इथे आपण आपला तो सामान्य जेनेरिक जो आपला एक आहे जेनेरिक G001 हा जेनेरिक आहे. जेनेरिक म्हणजे सामान्य, सर्वसामान्य, ज्यामध्ये आपल्याला टेक्स्ट आणि असाइनमेंट हे G01 केल्यानंतर इथे दिसतं जनरल विथ टेक्स्ट अँड असाइनमेंट्स. दॅट्स ऑल. सेम्स टू बी गुड. एकदा जरा मी एंटर करतो, मग सेव्ह, एंटर अँड सेव्ह. सो आय गो टू दिस वन, सेव्ह. येस, ही वॉर्निंग आपल्याला माहिती आहे की बॅलन्स शीट अकाउंट ओनली इन लोकल करन्सी. वॉर्निंग appeared, you can save any amount. तो आपला कॅश अकाउंट सेव्ह झाला आणि इकडे तो दिसायला पण लागला. 2,01,000 हा आपला पेटी कॅश अकाउंट आहे. 2 lakhs हा आपला स्टँडर्ड चार्टर्ड बँक अकाउंट होता. पर्यंत हे आपलं सेटिंग झालेलं आहे. यानंतर आपल्याला पोस्टिंग साठी जायचं आहे, पण थोडा वेळ आहे. कारण पहिल्यांदा पोस्टिंग करायचं म्हणजे आपल्याला डॉक्युमेंट टाईप एकदा बघून घ्यावे लागतात. डॉक्युमेंट टाईप साठी नंबर रेंज आपण ऑलरेडी आज कॉपी केलेली आहे. नंबर रेंज आपण कॉपी केली, पण डॉक्युमेंट टाइप्स कुठले कुठले आहेत, त्याचं काय सिग्निफिकन्स आहे, हे आपल्याला आजच्या ह्या सेशन मध्ये शेवटची गोष्ट म्हणून बघायचं आहे. ओके, सो is related to financial accounting document. Everything is related to financial accounting document. I think इथे मी ट्रान्झॅक्शन कोड वापरलाय. ओके, सो याचं पाहिजे तर मी स्क्रीनशॉट काढतो सो दॅट तुमच्या फ्युचर रेफरन्स साठी तुम्हाला करू शकतो. पेटी कॅश अकाउंट आहे, हा नवीन आपण क्रिएट केला. डेटा सेव्ह G001. G001 हा आपण हे फील्ड स्टेटस बुक वापरतो. ओके, सो आय वॉन्ट टू गो टू नाव SPRO, कारण मला आता डॉक्युमेंट संदर्भात बघायचे कुठले डॉक्युमेंट टाईप आहेत वगैरे वगैरे. सो आय गो टू बॅकस्पेस N, हे नको आहे मला, SPRO. रिसिप्ट रेफरन्स आहे. आपल्याला डॉक्युमेंट हे फायनान्शियल अकाउंटिंगशी संबंधित पाहिजे. सो फायनान्शियल अकाउंटिंग ग्लोबल सेटिंग्स, खाली डॉक्युमेंट आहे बघ, डॉक्युमेंट. आणि जस्ट एक फ्युचरसाठी, कमिंग फ्युचरसाठी ज्यांच्याशी आपली ओळख काही काळानंतर होणार आहे, ती आहे टॅक्स ऑन सेल्स परचेसेस म्हणजे GST, विथहोल्डिंग टॅक्स म्हणजे TDS, टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स. कॉरस्पॉन्डन्स मधून SAP म्हणजे कॉरस्पॉन्डन्स कसा करायचा, बरोबर. हे कुठे ना कुठेतरी असं आपला लगेच नाही आता, पण काही लेक्चर्स नंतर, आता आपलं 40वा लेक्चर चालू आहे, समवेअर अराउंड मे बी 50व्या लेक्चर पर्यंत, 40 ते 50च्या मध्ये यांची आपल्याला ओळख करून घ्यायची, कॉन्फिगरेशन त्याचं पण समजून घ्यायचं.
सो हे झालं तुमचे डॉक्युमेंट. डॉक्युमेंट डॉक्युमेंट टाइप्स आणि डॉक्युमेंटसाठी नंबर रेंज आपण कॉपी केलेली आहे. खाली एक डिफाईन्ड पोस्टिंग कीज पण आहे. स्क्रीन व्हेरियंट्स फॉर डॉक्युमेंट एंट्री. टॉलरन्स ग्रुप आपण बघितला. सो हे जे डॉक्युमेंट नंबर सॉरी डॉक्युमेंट टाइप आहे त्याला मी ओपन करतो. येस. आणि वी फाइंड देर इज अ डिफाईन्ड डॉक्युमेंट टाइप्स आहे आणि डिफाईन्ड डॉक्युमेंट टाइप्स इन लेजर आहे. नॉर्मली एसएपीने आपल्याला जे स्टँडर्ड डॉक्युमेंट टाइप्स प्रोव्हाइड केलेले आहेत ते मोर दॅन इनफ आहेत. मोर दॅन इनफ. त्यामुळे तिथे कोणीही शक्यतो अनलेस अनटिल काही खरंच गरज असेल तोपर्यंत स्वतःच डॉक्युमेंट टाइप क्रिएट करायची काही गरज नाही. अगदीच जर आपल्याकडे खूप सबळ कारण असेल, पॉवरफुल रिझन असेल, आपली खरोखरच पॉवरफुल रिक्वायरमेंट असेल तर आणि तरच आपण ते डॉक्युमेंट टाइप डिफाईन करायचं. अदरवाईज हे जे डॉक्युमेंट टाइप आहे एसएपी चे प्रोव्हाइडेड डॉक्युमेंट टाइप हे इतके सफिशियंट आहेत, इतके स्टँडर्ड आहेत, इतके स्टँडर्ड आहेत. ओबीए 7 मिळून जाते डिफाईन्ड डॉक्युमेंट टाइप ओबीए 7. हा ओबीए 7 बऱ्याच वेळा येणार आहे आपल्या डिस्कशन मध्ये. ओबीए 7 OBA7. तर हे डॉक्युमेंट टाइप इतके स्टँडर्ड आहेत. कुठल्याही कुठल्याही ऑर्गनायझेशन मध्ये आपण कुठल्याही युजरला विचारलं की एसए म्हणजे काय तर तो से जनरल लेजर अकाउंटिंग. ए म्हणजे काय तर असेट अकाउंटिंग. के वरून सुरू होणारे अकाउंट जे आहेत के के झेड के आर. तिचे के ना के म्हणजे क्रेडिटर. डी डी वरून सुरू होणारे अकाउंट डी डी म्हणजे डेटर कस्टमर. त्यामुळे हे जे काही अंडरस्टँडिंग आहे ते प्रत्येक युजरच्या अंगांगामध्ये रक्तामध्ये भिनलेलं आहे. त्यामुळे तिथे जाऊन आपण निश्चित करून काहीतरी आपलं स्वतंत्र डॉक्युमेंट टाइप डिफाईन करायचं. त्याचा अनलेस अनटिल आपल्याकडे काही रिझन असेल तर आणि तरच ते करावं. अदरवाईज या ओबीएस 7ला जर मी एक्झिक्यूट केलं तर इथे मला सगळे हे डॉक्युमेंट टाइप दिसतात बघा. कन्सिडर डॉक्युमेंट टाइप काय डिटेल्सचा आणि याचा फोटो घेतो म्हणजे तुम्हाला कामाला आलं तर तुम्ही जेव्हा ते रेफर कराल तेव्हा. ओबीएस 7 सो आता हे डॉक्युमेंट टाइप जे आहे सो आता हे यू कॅन सी असेट पोस्टिंगसाठी ए ए जनरल एंट्री ए बी. हा ए बी आपल्या आयुष्याशी आता बांधलेला गेलेला आहे. ए बी जनरल एंट्रीशी रिलेटेड ए बी. असेट पोस्टिंग ए ए असेट अकाउंटिंग. ऍक्रुअल्स आणि डेफरल्स मे बी कदाचित आपण असं काय म्हणू शकत नाही पण ऍक्रुअल्स ए डेफर्स डेफरल्स डी. ऍक्रुअल्स डेफरल्स काय असते आपण नंतर बघू. डेप्रिसिएशन पोस्टिंग ए एफ. नेट असेट पोस्टिंग पिरियडिक असेट पोस्टिंग सीओ म्हणजे सीओ पोस्टिंग. स्टँडर्ड कडे जातो. डी वरून सुरू होणारे सगळे कस्टमरशी आहेत बघा. डी वरून डी ए कस्टमर डॉक्युमेंट. डी जी कस्टमर क्रेडिट मेमो. डी आर कस्टमर इनवाइस. डी व्ही कस्टमर इंटरेस्ट. डी झेड कस्टमर पेमेंट.
हे सगळे जे डॉक्युमेंट टाईप आहे हे स्टँडर्ड डॉक्युमेंट टाईप SAP डिफाईन केलेलं आहे. त्यामुळे त्याच्यापूर्वी आपण स्वतःचं डॉक्युमेंट टाईप एंटर करायची काहीच गरज नाही, डिफाईन करायची. कारण तिकडे वरती न्यू एंट्रीचं बटन दिसतंय बघा, वरती न्यू एंट्रीचं बटन दिसतंय. त्यामुळे कुणाला जर मोह आवडता येत नसेल तो जाऊन तिकडे कॉन्फिगर करत असेल तर मग काय कन्फ्युजन निर्माण झालं तर तोच जबाबदार आहे. खाली बाकी स्टँडर्ड बघतो आता हे के वाले सगळे आहेत ना, के 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 वाले हे क्रेडिटरशी रिलेटेड आहे. के के ए बोले तो वेंडर डॉक्युमेंट, के जी म्हणजे वेंडर क्रेडिट मेमो, के एन म्हणजे नेट वेंडर्स, के पी म्हणजे अकाउंट मेंटेनन्स, के आर म्हणजे वेंडर इनवाइस, के झेड म्हणजे वेंडर पेमेंट वगैरे वगैरे. बरोबर. सेल्स आर वरून सुरू होणारे काही सेल्स साठी आहेत. आर 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 जे ना, आर के म्हणजे सेल्स डिवाइस डिडक्शन डिडक्शन, आर एन म्हणजे इनवाइस नेट, आरपी, आर आर, आरबी म्हणजे बिलिंग डॉक्युमेंट, एस ए म्हणजे रिलेटेड टू जनरल लेजर अकाउंट. व्हेरी व्हेरी स्टँडर्ड. बरंच काय काय खाली पण. त्यामुळे हे कसं आहे की कॅश एंट्री जर्नल, कॅश डॉक्युमेंट, हे डब्ल्यू वाले आहेत ते गुड्सशी रिलेटेड आहेत. डब्ल्यू डब्ल्यू वाले गुड्सशी रिलेटेड असतात. गुड्स गुड्स इश्यू, WA, गुड्स रिसिप्ट, हे सगळं स्टँडर्ड स्टँडर्ड डॉक्युमेंट आहे. आणि हे सगळे लक्षात ठेवायची गरज नाही. जसं जसं आपण पुढे जातो आणि आपली रिक्वायरमेंट वाढते त्याप्रमाणे ते आपला ऑटोमॅटिक होत मालूम माहीत होतात ते. त्याच्या पलीकडे त्याच्यात आपल्याला काय करायचं नाही. आता फक्त आपण एक काम करू. त्याच्यामध्ये एक काम करू. एक डॉक्युमेंट टाईप आपण स्टँडर्ड जे आहे ते आपण कुठेतरी सिलेक्ट करूया. सपोज एसे आहे. एसे हे फार आपल्यासाठी प्रसिद्ध आहे. से म्हणजे जनरल लेजर अकाउंट, जनरल लेजर अकाउंट आपण त्याला मी सिलेक्ट करतो. आणि डिटेल्स मध्ये काय आहे बघतोय. डिटेल्स, चेंज व्ह्यू डॉक्युमेंट टाइप्स डिटेल्स. तो व्हॉट इट सेज ही सगळी इन्फॉर्मेशन देतोय. ही सगळी इन्फॉर्मेशन देतोय की डॉक्युमेंट एसे जो आहे हा GL अकाउंट डॉक्युमेंट आहे. त्याची नंबर रेंज 01 आहे. तो जर रिव्हर्स केला तर आम्ही तुम्हाला डॉक्युमेंट टाईप जो देणार बाय डिफॉल्ट तो AB असणार. इथे त्याची नंबर रेंज इन्फॉर्मेशन आहे बाजूला. तिथे तुम्ही कंपनी कोड टाकला तुमचा, तुमची नंबर रेंज या डॉक्युमेंट टाईपशी कुठली जुळलेली आहे ते आम्ही दाखवू. ओके, सो यू कॅन सी हिअर हे सगळे नंबर रेंज आले 010101. ओके, बॅक, अगेन बॅक. हा जो एक पर्टिक्युलर डॉक्युमेंट टाईप आहे हा कुठल्या कुठल्या अकाउंटसाठी अलाउड आहे. तर तुम्ही असेट पोस्टिंग केलं तर एसे डॉक्युमेंट टाईप चालेल. कस्टमरचं पोस्टिंग केलं तरी पण एसे डॉक्युमेंट टाईप चालणार आहे. हे जे जे सगळे सिलेक्ट केले तिथे सप्लायर, मटेरियल, GL सगळ्यांसाठी हे डॉक्युमेंट चालून जाणार आहे. इकडे बाजूला आपल्याला एक निगेटिव्ह पोस्टिंग परमिटेड म्हणून आलेलं आहे.
ते मी डिस्कस करेन, सेपरेटली डिस्कस करेन. निगेटिव्ह पोस्ट परमिटेड. आता इथे खाली बघा जरा, खाली नोटोरियस एक फील्ड आहे खाली. म्हणजे ते सिलेक्ट केलं तर प्रत्येक युजरला रेफरन्स नंबर आणि डॉक्युमेंट हेडर टेक्स्ट हे टाकावंच लागेल. हे जे दोन फील्ड्स आहेत, दोन सिलेक्शन्स आहेत, ते जर आपण इकडे सिलेक्ट केलं आणि सेव्ह केलं तर प्रत्येक युजरला आपण FB50 किंवा कुठल्याही F-02 मध्ये ट्रान्झॅक्शन एंटर करणार डॉक्युमेंट टाईप मध्ये, तेव्हा जर त्यांनी रेफरन्स नंबर आणि डॉक्युमेंट हेडर टाईप टेक्स्ट ही इन्फॉर्मेशन जर त्यांनी तिकडे भरली नाही तर सिस्टीम इमिजिएटली त्याला एरर मेसेज देणार. त्यामुळे त्याला कंपल्सरी रेफरन्स नंबर आणि डॉक्युमेंट हेडर हे टाकावं लागणार. ओके, सो इथे आय जस्ट गो दिस वन आणि इथे बरोबर ते दोन आहेत ना, हे सिलेक्ट करायचे का नाही करायचे हे बिझनेस डिसिजन आहे. माझ्या मते सिलेक्ट करायला पाहिजे, कारण युजर काय करतात, तो रेफरन्स नंबर डॉक्युमेंट हेडर कॉलम ऑप्शनल असतो म्हणून तो भरतात, काही काही भरत नाही. पण त्याचा एक खूप इम्पॉर्टंट असतो डॉक्युमेंट हेडर टेक्स्ट रिपोर्टिंग पर्पज साठी. आणि जे युजर असतात त्यांना ते समजत नाही काय त्याचं इम्पॉर्टन्स असतं. ओके, त्यामुळे ते हे जे डॉक्युमेंट हेडर टेक्स्ट आहे हे जर तुम्हाला कंपल्सरी करायचं असेल, रेफरन्स नंबर कंपल्सरी करायचा असेल तर इथे सिलेक्ट करायचं आणि पोस्ट सेव्ह करून टाकायचं. तर आपण इथे एक काम केलं, ह्याला मी सध्या सिलेक्ट करतो. हा, हे सिलेक्ट करतो आणि ते सेव्ह करतो. बघा, लेट्स सी व्हॉट हॅपन्स. त्याला इथे आपण सिलेक्ट केलं, सेव्ह पण करतोय. सो आपल्या कंपनी कोडसाठी ही ट्रान्सपोर्ट रिक्वेस्ट क्रिएट झाली आणि त्यामध्ये हे डेटा वॉज सेव्ड असं आलं. डेटा इज सेव्ड. इन शॉर्ट, आपल्या कंपनी कोडसाठी आता रेफरन्स नंबर आणि डॉक्युमेंट हेडर टेक्स्ट हे मॅन्डेटरी झालेलं आहे. आता मी FB50 मध्ये जाते. So I don't want to move from this screen. So I say \O FB50. डेट आहे इथे मी टाकतो. ब्लँक सोडतो आणि पुढे जातो. लेट्स सी रिअल अकाउंट काय केलं, बँक अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल 2 lakhs, शेअर कॅपिटल 1 lakhs, बँक अकाउंट डेबिट शेअर कॅपिटल क्रेडिट अमाउंट 1000. बँक अकाउंट आल्यामुळे व्हॅल्यू डेट ही कंपल्सरी झालेली आहे, त्यामुळे ही व्हॅल्यू डेट तुम्ही कॉपी करतो मी. ऍक्टिव्हिटी एकदा एंटर करून बघतो काय होतंय ते. ओके, काय आलं, फॉर डॉक्युमेंट टाइप SA an entry is required in the field reference number.
रेफरन्स नंबर मध्ये एंट्री पाहिजे, त्याच्याशिवाय पुढे जाऊन देणार नाही. पाहिजेच आहे आम्हाला, त्याच्याशिवाय आम्ही जाणारच नाही पुढे. राईट. आता सपोज एक काम करतो मी, आय गो टू दिस वन. हा, ते खाली जातो आणि याला ऑप्शनल बनवतो आणि इथे याला मी सेव्ह करून टाकतो. डेटा वॉज सेव्ह. आता इथे परत आलो. ओके, आता एंटर करतो एकदा. परत बॅकला यायला लागेल. बॅकस्लॅश एन नाही, FB50 एम सॉरी, बॅकस्लॅश एन. आता SAP इझी ऍक्सेस वर असल्यावर बॅकस्लॅश म्हणायची काय गरज नाहीये. सो आय से FB50. ठीक आहे, सो बॅकस्लॅश एन करायला लागेल बिकॉज आय एम नॉट ऑन SAP इझी ऍक्सेस. FB50. मारो गोली, डॉक्यूमेंट हेडर टेक्स्ट को मारो गोली. So this is a bank account debit. So 2 lakhs. Share capital account credit 1 lakhs. Bank account debit. Share capital credit. Amount 1000. Bank account असल्यामुळे व्हॅलिडेट आपल्याला घालावी लागेल. So I copy this. आणि आता मी एंटर करून बघतो. आता माझं रेफरन्स फील्ड कंपल्सरी नाहीये. Now reference field is not compulsory. So enter करून बघतो. What it says? तो म्हणता ठीक है भाई, रेफरेंस फील्ड तो आपने कंपल्सरी नहीं रखा, लेकिन डॉक्युमेंट हेडर टेक्स्ट काय? डॉक्युमेंट हेडर टेक्स्ट आहे ते फॉर अकाउंट टाइप एसे and entry is required in the field document type header. त्याला तिकडे अजून सिलेक्ट करून ठेवलेलं आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला जाऊन देणार नाही पुढे. आगे नहीं जा सकते जब तक इसको दुरुस्त नहीं करोगे. या तो हेडर तुम्ही टाका तिकडे काय डॉक्युमेंट, राइट. सो आई गो टू दिस वन. आता इथे मी काहीतरी एक, सपोज इफ आय राईट हिअर टेस्ट असं लिहिलं, टेस्ट. ओके, असं टेस्ट लिहितो आणि एंटर करतो. बघा तर सगळं ऑल इज वेल. टेस्ट म्हटल्यानंतर त्याला इन्फॉर्मेशन मिळाली and now everything seems to be good. Why? Because इथे डॉक्युमेंट हेडर मध्ये मी टेस्ट असं टाकलेलं आहे, टेस्ट. नाउ देयर इज नो एरर. ओके, आता आपल्याला त्या प्रत्येक वेळेला आपल्याला करायचं नाही त्याच्यामध्ये, है ना. आपण हे प्रॅक्टिस पर्पजसाठी करतोय, त्यामुळे मी इथे जातो, परत याला पण काढून टाकतो. ओके, आता हे माझे दोन्ही ऑप्शनल आहे. सेव्ह करतो, डेटा वॉज सेव्ड. सो आता त्याच्यासाठी ते ऑप्शनल आहे. लिखना आहे तर लिखो, नाही लिखना आहे तर मत लिखो. आणि त्यामुळे आता इथे जर मी परत एंट्री करायला गेलो तर ऑफकोर्स मला काहीच अडचण येणार, है ना. तसंच प्रत्येक जो डॉक्युमेंट आहे ते जाऊन बघायचं आहे, पिछे जाओ. आता समोर आपला एसे झाला, एसेला सिलेक्शन काढून टाकतो.
सिलेक्शन काढून टाकतो आणि केझेड वर. केझेड म्हणजे वेंडर पेमेंट. केझेड म्हणजे वेंडर पेमेंट. ओके, सो वेंडर पेमेंट मध्ये डिटेल्स काय आहे? तर वेंडर पेमेंट केझेड आहे, डॉक्युमेंट टाईप, नंबर रेंज 20 आहे. रिव्हर्स काही इथे डिफाईन केलेलं नाहीये. वेंडर पेमेंट हे तुम्ही, वेंडर पेमेंट म्हणजे कस्टमरशी रिलेटेड नाहीये. वेंडर पेमेंट कस्टमरशी रिलेटेड नाहीये. सो असेट अकाउंटिंग आणि जीएल अकाउंटिंग आणि सप्लायर अकाउंटिंग याच्यावर ते अकाउंट टाईप सिलेक्शन केलेलं आहे. म्हणजे याचं असं म्हणणं की तो वेंडरची ट्रान्झॅक्शन आहे ना, तो कस्टमरचा काही संबंध नाहीये, तो कस्टमरला सिलेक्ट नका करू. वेंडरला पेमेंट करायचं आहे ना, मग मटेरियलचा त्याचा काही संबंध नाहीये, कारण एंट्री ऑलरेडी बुक झालेली आहे. तर वेंडरच्या पेमेंटमध्ये मटेरियलचा काही संबंध येत नाही, म्हणून त्यांनी, पण जीएल अकाउंट मात्र प्रत्येक ठिकाणी त्यांनी सिलेक्ट केलेला असं. असं करून आपण प्रत्येक ठिकाणी बघू शकतो. इथे खाली पण हे जर कंपल्सरी केलं तर तुम्हाला माहिती काय होणार. नंबर रेंज इन्फॉर्मेशन बघायला गेलं तर तिथे आपला कंपनी कोड टाकला आणि यू कॅन सी हिअर नंबर रेंज. सगळीचे सगळे ऍक्च्युली नंबर रेंज आले. आता यांनी सांगितलं आपल्याला की हा केझेड साठी मी तुम्हाला 20 वापरणार आहे, 20. केझेड साठी मी 20 वापरणार आहे, ते त्यांनी आपल्याला सांगितलं. त्यामुळे आपल्यासाठी बरोबर तो 20 वापरणार आहे. 20 2024 साठी. 20 2024 साठी म्हणजे ही वापरणार. पहिलं डॉक्युमेंट आपलं हे क्रिएट होणार. कसं समजलं आपल्याला? तर इथे बॅक स्क्रीनवर, अजून बॅकवर इथे क्लिअरली म्हणतोय नंबर रेंज 20 केझेड साठी वेंडर पेमेंट. टू कम बॅक. आता हे सिलेक्शन करा. हा वेंडर इनवाइस आहे. तर वेंडर इनवाइस साठी काय बाबा आमची रेंज आहे? तर म्हणता वेंडर इनवाइस साठी आपली रेंज आहे 90. मग वेंडर इनवाइस, वेंडर कडून आपण असेट घेऊ शकतो, बरोबर? वेंडर कडून असेट घेऊ शकतो. त्याच्यानंतर वेंडर इनवाइस आपण आपल्या कस्टमरवर पण कधी रेज करू शकतो, किंवा कस्टमर कडून पण आपल्याला इनवाइस मिळू शकतो. सप्लायरचं तर ट्रान्झॅक्शन रिलेटेड आहेच, मटेरियलशी पण. थोडक्यात इथे काय सिलेक्ट करायचं, काय नाही सिलेक्ट करायचं हे आपल्यावरती अवलंबून आहे. आपल्याला ते डिसाईड करायचं आहे. तिथे त्यांनी सगळं सिलेक्ट केलं. जर एखाद्या ठिकाणी काही आपण सिलेक्शन आवश्यक होतं आणि ते केलं नाही, तर मग तिथे इनकन्सिस्टन्सी येणार आणि मग ते म्हणणार की अकाउंट टाईप्सचा प्रॉब्लेम आहे. मग आपण इथे येणार त्या डॉक्युमेंट टाईप मध्ये, आणि मग समज हे सप्लायर आहे, हे सप्लायरच त्यांनी जर सिलेक्ट केलेलं नसेल तर मला करावं लागेल आणि सेव्ह करावं लागेल. सो अँड सो फोर्थ. नंबर रेंज केलं तर सगळं येणार. 19वी नंबर रेंज आहे. 19वी नंबर रेंज मध्ये 19th नंबर रेंज मध्ये 2024 साठी पहिला कुठला आहे? 19. 19 साठी 2024 साठी पहिला नंबर आहे 19. 8 वेळा 0. 19 8 वेळा 0 ते 1 9 वेळा 9. 1 9 वेळा 9. तर पहिला माझा वेंडर इनवाइसचा जो मी डॉक्युमेंट पोस्ट करू त्याचा माझा हा नंबर असेल. दुसऱ्याचा हा नंबर, पण शेवटचा डिजिट 1 वगैरे. ओके, सो हे तसं बघायला गेलं तर एंडलेस प्रोसेस आहे. प्रत्येक डॉक्युमेंट टाईपवर जाऊन आपण ते बघू शकतो. ठीक आहे. तसं काय म्हणजे आपण ऑफकोर्स जेव्हा जेव्हा तुमचा संबंध येईल तेव्हा त्याला रेफर करूया. आता अजून एक बघूया सेटिंग. त्याला काढून टाकतो मी. बॅक तिथे खाली बघा, डिफाईन पोस्टिंग कीज. काय ट्रान्झॅक्शन कोड आहे? ओके, तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या. OB41 डिफाईन पोस्टिंग कीज OB41. आणि तसंच हे पण लिहून घ्या,
Screen variants for document entry. Screen variants for document entry. OB71. आपण हे बघूया. डिफाईन डॉक्युमेंट हे झालं. काय बघायचं? हा डिफाईन पोस्टिंग फीस. सो एक्झिक्यूट. आता हे सगळ्यांनी इकडे अरेंज केलेलं आहे की कुठली पोस्टिंग की वापरल्यावर काय होणार. हे बघा, हे सगळं इथे ऑलरेडी प्रीसेट केलेलं असतं. तर तुम्ही 40 वापरलं तर मी डेबिट कार्ड इथे बघा. 40 वापरलं तर मी डेबिट एंट्री करणार. 40चं हे सिस्टीम मधलं नाव डेबिट एंट्री आहे. 40चं पोस्टिंग की 40चं सिस्टीम मधलं नाव डेबिट एंट्री आहे. 50चं सिस्टीम मधलं नाव क्रेडिट एंट्री आहे. 40चा तुम्ही सिलेक्ट केला तर अकाउंट डेबिट होणार. कुठला? जीएल अकाउंट डेबिट होणार. आणि 50 जर आपण यूज केला तर जीएल अकाउंट क्रेडिट होणार. 70चं पोस्टिंग की 70चं सिस्टीमचं नाव डेबिट असेट अकाउंट आहे. असेट अकाउंट डेबिट होणार. आणि 75 हे आपण कालांतराने आता येणारच आहे थोड्या काळात असेट अकाउंटिंग. 75 केलं तर असेट अकाउंट क्रेडिट होणार आणि दॅट इज क्रेडिट. वेंडरचा इनवॉइस असेल तर 31 पोस्टिंग की असेल. 31 पोस्टिंग की मध्ये वेंडर स्पेशल जीएल डेबिट असेल आणि अकाउंट टाईप वेंडर असेल. म्हणजे आपण वेंडरला ऍडव्हान्स वगैरे देतो ना, ऍडव्हान्स टू वेंडर्स, त्यावेळेला आपण स्पेशल जीएल डेबिट केलेला आहे ना. ते आपण बघितलं स्पेशल जीएल, तो इंडिकेटर असतो तिकडे स्पेशल जीएल म्हणून. आपल्या वेंडर मास्टर मध्ये तुम्ही बघा. सो हे सगळं प्रीसेट असतं, प्री डिफाईन्ड असतं. त्याच्यामध्ये आपला हात काहीच नसतो, काहीच नसतं. ऑलरेडी प्रीसेट बाय असेल. सगळं आपण टाइम टू टाइम जसं आपल्याला गरज लागेल तसं आपण त्याला रेफर करायचं. एकदम ते आपल्याला हजा होणार नाही. एकदम हजा होणार नाही. आता फॉर एक्झाम्पल आपण ज्यावेळेला, आता मी तुम्हाला मिगो सांगितलं होतं, मिगो मायरो हे माहिती नाहीये, पण जेव्हा करू त्यावेळेला हे 89 आणि 90, 86, 89, 90 वगैरे हे अकाउंट त्याच्यामध्ये पोस्टिंग फीज इन्व्हॉल्व होऊ शकतात, होतात इनफॅक्ट. कारण ही सिस्टीम मी ऑलरेडी डिफाईन केलेलं आहे. त्यामुळे सिस्टीमला काही गरज नसते त्याची, ते ऑलरेडी प्रीसेट. ओके. आणि लास्ट एक आजचं बघूया आपण, तो काय त्याच्यामध्ये आहे मला बघायचं. स्क्रीन व्हरायंट मध्ये खाली बघा, स्क्रीन व्हरायंट फॉर डॉक्युमेंट एंट्री. व्हरायंट फॉर डॉक्युमेंट एंट्री कंपनी कोड आपला आहे BDKM. तो स्क्रीन व्हरायंट इथे आपल्याला सिलेक्ट करायला लागतो. तो आपण नंतर बघू काय त्याची गरज असेल त्याप्रमाणे. स्क्रीन व्हरायंट आता फॉर एक्झाम्पल हा AR01 आहे कंपनी. करा सिलेक्ट, म्हणजे हे फक्त इथे मेन्शन करावं लागतं स्क्रीन व्हरायंट काय असेल. स्क्रीन व्हरायंट म्हणजे थोडक्यात तुमची स्क्रीन कशी दिसेल, कसं अपियर होईल, त्या संदर्भात काही आपण नंतर बघूया, की आता तो विषय नाही. ऑलराईट. तर जे काय आपल्याला आजच्या दिवसात डिस्कस करायचं होतं ते आपण करून झालेलं आहे. त्यामुळे याच्यानंतर आपण जनरल लेजर अकाउंटिंगच्या पोस्टिंग ऑफ फायनान्शियल डॉक्युमेंट मध्ये जाणार नेक्स्ट लेक्चरमध्ये. आणि फायनान्शियल डॉक्युमेंट प्रोसेसिंग म्हणजे पार्क कसं करायचं, डॉक्युमेंट होल्ड कसं करायचं, रिव्हर्स कसं करायचं, रिकरिंग एंट्री म्हणजे काय, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पुढच्या सेशन्स मध्ये आपल्या येतील. आणि त्यानंतर आपलं जीएल अकाउंटिंग हे आपलं संपेल. मग आपण वेंडर अकाउंटिंग, अकाउंट रिसिवेबल, असेट अकाउंटिंग ह्या सगळ्या याच्याकडे जाणार आहोत. ऑल राईट. सो just a minute.